प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सायली खूप रडत राहते आणि म्हणते, मी तर या घराची सून होण्याची स्वप्न पाहते, परंतु मला माहिती आहे ना माझी योग्यताच नाही आहे. कारण पूर्णाजीने कशाप्रकारे माझ्याकडून त्या चाव्या काढून घेतल्या आणि त्याचबरोबर आईंनी दिलेला तो अधिकार. मग आता तेवढ्यातच तिला अर्जुनचा सारखा कॉल येत असतो, पण ती कॉल रिसीव करत नाही. म्हणून अर्जुनला खूपच वाईट वाटतो. तेव्हा तो म्हणतो, मिसेस सायली तुम्ही प्लीज कॉल रिसीव करा. अहो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की रडत बसू नका, कारण किल्ल्या तुमच्याकडे असल्या किंवा नसल्या तरीही तुम्ही सुभेदारांच्याच सून आहेत. असं म्हणून तो पुन्हा एकदा सायलीला कॉल करण्याचा प्रयत्न करतो. सायली आता म्हणत असते की मी तुमचा कॉल रिसीव करू शकत नाही, कारण मी जर कॉल रिसीव केला तर कारण तुम्ही पण म्हणाल की तुम्ही कुठे सुभेदाराच्या घरच्या सून आहेत म्हणून तेवढे मनाला लावून घ्यायचं, मग हे जास्त माझ्या मनाला लागलं. असं म्हणून तो आता अर्जुनचा फोन घेण्याचाच टाळते. आता दुसरीकडे अर्जुन म्हणतो, मला घरी जायला हवं, कारण पूर्णाजी जर अजून सायलीला काही बोललं तर तिला खूप त्रास होईल. तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो अर्जुन म्हणतो, चैतन्य मला घरी जायचे. चैतन्य म्हणतो, काय एवढं लवकर? अर्जुन म्हणतो, मी सांगितलं ना तुला सकाळी काय काय झालं. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो अरे नाही, तू इथे सर्व काही सांभाळा. असं म्हणून तो घरी जायला निघतो. काही वेळानंतर तो घरी येतो आणि पूर्णाजीला आवाज देतो. आता अर्जुन एवढं लवकर घरी कसं का, असं घरातील सर्वजण विचाराने हॉलमध्ये येतात. तर पूर्णाजी विचारतात, काय रे काय झालं? मग आता तो म्हणतो, मला तुझ्याशी थोडं काहीतरी बोलायचे. अर्जुन रागातच म्हणतो. तेव्हा मला तुझ्या ह्या रागावून कळतं की मला कोणत्या विषयावर बोलायचं आहे. पण पूर्णाजी त्याला रागवतात, पण त्याच्या अगोदर माझं एक बोलणं ऐकून घ्या, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आता जे काय व्हायचं आहे ते तुमच्यासमोरच होऊन जाऊ द्या. आता पूर्णाजीने असं बोलल्यानंतर घरातल्यांना सर्वजण खूप जणांना टेन्शन येतं आणि आश्चर्याचा धक्का देखील बसतो. तर पूर्णाजी आता सायलीला समोर बोलवतात आणि म्हणतात, आता सर्वांना खूप टेन्शन येतं की का बरं पूर्णाजीने सायलीला असं बोलवलं असेल, आता पूर्णाजी काय निर्णय घेतील. आता अस्मिता देखील हसू लागते की बरं झालं, आता सायलीला एकही हिशोबातील चूक खूप महागात पडणार ह्या विचारात ते खूप हसू लागते. आता त्या सायलीसमोर लगेच हात जोडतात आणि म्हणतात, मला माफ करा गं सायली, मला तुझ्यामध्ये जे गुण दिसले त्याला मी इग्नोर केलं. असं म्हणून आता घरातील सर्वजणांना आनंदाचा धक्काच देतात. मग आता सायली म्हणते, पूर्णाजी, असं म्हणून ती लगेच पूर्णाजीचा हात खाली घेते. अस्मिताला मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो. तिचा जळफळाट होऊ लागतो की पूर्णाजी असं का वागते, काय बोलते. मग आता पूर्णाजी पुढे म्हणते, तू मला जिंकलंस, तुझ्या मनाने मला जिंकलं. तेव्हा सायली म्हणते, असा हात जोडू नका तुम्ही पूर्णाजी. तेव्हा पूर्णाजी म्हणते, माझ्या हातून तुझी खूप वेळा अपमान झाला, तुझीही टाळली झाली, तू कुणाचाही अनादर केला नाहीस आणि या उलट या घराची नाते घट्ट केलीस. मुळे या घराची सुभेदाराची सून होण्याचा मान तर तुझाच आहे. असं म्हणून तोच सायलीच्या हातात तो घराच्या सर्व चावे ठेवतात. तेव्हा सायलीला खूप आनंद होतो, त्याचबरोबर घरातील सर्वांना देखील. तेव्हा ती पूर्णाजीला मिठी मारते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, आज मी खूप खुश आहे. तर सायली म्हणते, थांबा सर, तुम्ही आता असं म्हणू नका की तुम्ही सुभेदाराची खरी सून नाही आहे. पण जेव्हा पूर्णाजीने माझा हा माहेरचा आठवला ना, तेव्हा मला असं वाटलं की मी सर्व जग जिंकले. असं म्हणून ती आता खूपच खुश असते. तर अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशा एका नवीन भागात.